हसतो काय? सॉरी अगं बाई, तू तलवारच काढते डायरेक्ट. थांब ना, सांगतो. मी जे आज केलं ते करणं गरजेचं होतं. म्हणजे परिस्थितीच तशी होती. आता घरचे सगळे बघता मी जर तुझी बाजू घेतली असती तर त्यांनी माझं काहीच ऐकलं नसतं. पण माझी बाईक पण गेली ना आता आशू. हे पण तू काळजी करू नको. तुला जिथे जायचं असेल, तुला काय करायचं असेल तर मला सांग. मी सगळं बघतो बरोबर. कसं? अगं मी करतो ना व्यवस्था तुला घराबाहेर काढायची. कशी? करतो. पण आज ते चिडले होते सगळे. ते बघता मी जे केलं ते योग्य होतं. बरं ठीक आहे. पण मी का जाऊ ते मी का लेट आले ते तर सांगते. हां सांग. बापरे. पण रॉकी ते माईलेक का म्हटलं असेल बरं? त्याचा अर्थ काय? मला नाही ना कळत तेच. मी गँगला पण विचारलं आपल्या, पण त्यांनाही काही कळत नाही. शेवटी आम्ही बाहेर आलो ना तर आमच्या समोरून एक टेम्पो जाताना दिसला. अरे बापरे, एवढं सगळं झालं. भयानक आहे. हो ना आशू. आणि आशू, त्या टेम्पोचा आणि ट्रकचा मालक एकच असू शकतो. तुला नाव कळलं का त्याचं? हा त्याने सांगितलं काहीतरी चंद्रकांत साळवी म्हणून नाव आहे त्याचं, त्या मालकाचं. आशू ऐक ना, गोष्टी इतक्या कळतायत ना मला पटापट आणि क्लिअर पण होत आहेत. अजून एखादी लीड जरी मिळाली ना तरी गोष्टी सॉल्व्ह होतील आणि सगळ्यांना सगळं कळेल. शिवा, काय? तुला एक गोष्ट लक्षात आली का? नाही. कात्यायनी देवी म्हणजे कोण माहितीये? हा, दुर्गा. आणि तू दुर्गा आहेस. देवीने तुला मदत केली म्हणजे ते तुझ्या पाठीशी आहे. तू लवकरच रॉकीच्या खोल्यांना शोधून काढशील बघ. आणि मी आहे तुझ्यासोबत. तू सोबत आहेस तर मला काही टेन्शन नाही. पण रॉकीचं सत्य मी लवकर बाहेर काढूनच राहणार.